हाय हॅलो नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन UK या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज सकाळी सकाळी आम्ही बाहेर पडले बाळाला घेऊन, कारण बाळाची आज फर्स्ट अपॉइंटमेंट आहे डॉक्टरकडे। पण तुम्ही बघू शकता आज मंगळवार आहे, तर आमच्या इकडे मंगळवारी कचरा इकडे असे सगळे डस्टबिन बाहेर ऑलरेडी काढून ठेवतात। प्रत्येक जण आपापल्या घराच्या बाहेर असं डस्टबिन आणून ठेवतो, जेणेकरून सकाळी सकाळी गाडी येते तर गाडी येऊन ती डस्टबिन खाली वगैरे करून नेतात। सुंदर असं ऊन पडलंय, त्याच्यामुळे छान असं मस्त वाटतं पार्कमध्ये जाण्यासाठी। तर जास्त लांब नाही जायचं आम्हाला, इथे समोरच जीपी आहे, म्हणजे जिकडे डॉक्टर असणार आहेत। तर हे समोर तुम्हाला दिसत असेल तेच आहे जीपी, तिथेच आम्ही जाणार आहोत। आता बाळाला पण कळायला लागले की आम्ही बाहेर जाणार आहे ते, त्याच्यामुळे मी थोडीशी तयारी वगैरे करायला लागले किंवा आवरायला लागले। माझं की बघत राहतं माझ्याकडे, मे बी त्याला कळतं की नाही माहिती नाही, पण त्याला मजा वाटते बाहेर जायचं म्हणजे। आणि कबीर कशा करतो इकडे, कुठे आला तू फिरायला, कुठे आला, कशा बोलतो, घाबरला। सो इथे आधी आपली अपॉइंटमेंट कन्फर्म करायची आणि इथे आता वेटिंग करायचं आपल्याला। आणि इथे छान अशी एक पेंटिंग आहे हेल्दी लाईफस्टाईलसाठी। If you could just hold his head for me, please. Oh, I'm sorry, my darling. That happens. That happens, yeah. There we are. That's a funny taste, wasn't it? Yeah. Now we will give him the bit that he won't like, the injections in one in each leg. Yeah. आणि बाळाला आता घरी सोडून मी चालले समियाला आणण्यासाठी। समियाची हाफ डे शाळा आहे, तुम्हाला जसं की सांगितलं होतं 2 आठवड्यासाठी। सो तिकडची अपॉइंटमेंट पूर्ण केली आणि तोपर्यंत समियाला आणण्याचा टाईम झाला आहे। पण सुहासचा आता कॉल आहे, त्याच्यामुळे सुहास काही जाऊ शकत नाही, म्हणून मी चालले समियाला घेण्यासाठी। तर बघू शकता तुम्ही इथे असं खूप चढ असतो, त्याच्यामुळे दम लागला आहे मला बोलता बोलता। तर आता बघू समियाची काय रिॲक्शन असणार आहे, मी तिला घ्यायला आली आहे म्हणून। काय केलं स्कूलमध्ये? स्कूलमध्ये काय केलं? थोडा वेळ खेळला, हां आम्ही दूध पिला। आणि आज छान ऊन पडलं, त्याच्यामुळे मी चादर धुतली आहे आणि अशी मी वाळत टाकले। तर समियाला वाटतं तिच्यासाठी मी टेंट बनवला आहे। समिया गो इन साइड, यू कॅन गो, ये। आणि मम्माला त्रास का देतं? मम्माला का त्रास द्यायचं? मम्माला असं त्रास द्यायचं आणि हलेचं ना दूध पिताना, फक्त नीट राहायचं, झोपायचं आणि उठायचं थोडा वेळ। मग आपण गार्डनमध्ये जायचं, मग थोडा वेळ गार्डनमध्ये खेळायचं तू आणि मी। दीदी बरोबर खेळणार तू, दीदी बरोबर खेळणार,
दीदी वर खेळणार आणि दीदी तो का रडतोय पण? काय रडलं? त्याला इंजेक्शन दिलं ना, दोन्ही पायावर इंजेक्शन दिलं म्हणून तो रडतो. त्याला पेन होत आहे ना. मी बोलते टंग 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 टंग. छान खेळतोस ग, आता रडत नाही ना तो. बाबूला काय झालं? बाबूला काय झालं? बेबी खूप रडतोय आणि समी आता स्कूलने आली म्हणून समी त्याला खेळवते. तोपर्यंत मी जेवण बनवते. 2 वेळेस होईल म्हणून मी आता मिसळ बनवणार आहे. कांदा टोमॅटो इथं भाजून घेतलेला आहे आणि खोबरं सुद्धा भाजून घेतलंय आणि इथे मी हे मटकी सुद्धा शिजवून घेतलेली आहे जेणेकरून पटकन मिसळ होईल. आणि इकडे मस्त अशी तर्री आली आपल्या मिसळला. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर डॉक्टरकडे फर्स्ट अपॉइंटमेंट होती डिलिव्हरी नंतरची. घरी येऊन मिडवाईफ तर चेक करत होत्या पण असं जास्त चेकअप नव्हतं झालं माझं काही. बेबीला येऊन फक्त चेक करत होते. पण आज माझं पण त्यांनी चेकअप केलं, BP वगैरे, वजन वगैरे. शिवाय ते थंडी सुरू होण्याच्या आधी सगळ्यांसाठीच म्हणजे फ्लूचं वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. कारण थंडी खूप जास्त असते आणि आपल्या बॉडीला तेवढी थंडी सहन होऊ त्यासाठी इम्युनिटी तुमची बूस्ट होण्यासाठी ते फ्लूचं वॅक्सिन असतं. तर ते वॅक्सिन सगळ्यांसाठीच असतं. पण सध्या मी न्यूबॉर्न बेबीची मम्मा आहे. सो मला बेबी 1 वर्षाचं होईपर्यंत सगळे मेडिकल ट्रीटमेंट आणि औषधं वगैरे फ्री आहे. म्हणून मला तिथे गेल्यानंतर आज फ्लूचं वॅक्सिनसुद्धा दिलं. जे की म्हणजे तिथे नसतं दिलं तर मी बाहेरून घेणार होती. कारण थंडी सुरू होण्याच्या आधी ते सगळे घेतात असते. तर ते फ्लूचं वॅक्सिन दिलं म्हणून माझा पण हात थोडासा दुखतो आहे. थोडीशी सुजन पण आली. तर आता मी त्याला बर्फाने शेकते आहे कारण बाळ इथे आता झोपलेलं आहे. तर आल्यावरती थोडंसं रडत होता. समियाने थोडंसं खेळवलं, दूध वगैरे पिल्यानंतर आता तो झोपलेला आहे. पण आता बघितलं तर अंग थोडंसं गरम झाले. त्यांनी सांगितलं होतं ताप वगैरे येईल म्हणून, तर ताप आता आलेला आहे. पण इथे कसं असतं डायरेक्टली औषध तुम्ही नाही देऊ शकत, GPमध्येच विचारावं लागतं. तर त्यांनी आमच्यासाठी प्रिस्क्रिप्शन लिहून दिलेलं आहे पण ते डायरेक्टली आपल्या हातात नाही देत. तर जे काही प्रिस्क्रिप्शन असेल ते तुमच्या जवळच्या मेडिकल किंवा फार्मसीमध्ये ते देतात आणि तिथे जाऊन तुम्हाला कलेक्ट करावं लागतं. सो समी आणि सुहास आता ते औषध कलेक्ट करायला गेलेत बाळासाठी. सो बाळाला पण औषधं फ्रीज आहे त्याच्यामुळे पैसे वगैरे तर काही द्यायचे नाही आहे. पण तेच आहे त्यांची वाट बघावी लागते की त्यांचं प्रिस्क्रिप्शन कधी येईल आणि त्याच्यानंतरच आपण औषधं वगैरे घेऊ शकतो. सो मगाशी मी गेली होती पण तेव्हा प्रिस्क्रिप्शन रेडी नव्हतं म्हणून मला काही दिलं नाही. त्यांनी सांगितलं की प्रिस्क्रिप्शन आल्यानंतर देतील. पण आता सुहास आणि समिया गेलेत आणायला, बघू आता औषध देतात की नाही. तर बाळाला औषध पण देईन आणि बाळ उठल्यानंतर त्याला पण थोडंसं बर्फाने शेकेन. तसं तर त्यांनी काही सांगितलं नाही आहे बर्फाने शेकायला. पण सुहासने विचारलं की शेकू शकतो का, कारण समियावरून अनुभव आहे की आपल्या इथे इंडियामध्ये इंजेक्शन दिल्यानंतर शेकायला वगैरे सांगतात बर्फाने. पण इथे सांगितलं नाही. पण आम्ही विचारल्यानंतर ते म्हणाले की शेकू शकतात. तर चांगलंच आहे म्हणजे शेकलं तर. तर बघू आता बाळ उठल्यानंतर थोडंसं त्याला पण मी शेक देईन बर्फाचा. होप सो असतो जास्त रडणार नाही. म्हणून मी एकदाच 2 वेळेचं जेवण बनवून घेतलेलं आहे का तर तो रडायला लागला तर मी फ्री असायला पाहिजे त्याला घेण्यासाठी. असे तर बघू आजचा दिवस कसा जातो तो मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करेनच. पप्पी नको घेऊ त्याची, पप्पी नको घेऊ, रडणार तो. हळूहळू 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 हळूहळू. अरे त्याला दुखत असणार हळूहळू. हां बरं वाटतंय अशी बरं वाटतं, अशी बरं वाटतं. मग रडी नाही आहे. हो नाही हो नाही थोडंसं हो बस तू सोड त्याला, तो रडतोय ना आधीच. ठीक आहे अगो
आता तुम्ही बघितलंच असेल की सम्याने अचानक कसं उचलून घेतलं, तर असं तिच्यावरती लक्ष ठेवायला लागतं, नाही तर काय करेल सांगता नाही येत. ओ ओ ओ. आणि कबीर आमचा काही राग नाही आहे रडायचा, सतत रडतो. दुखतं तुला, असं दुखतं. आणि सम्या इथे काय खेळते? लेगो. तर ते लेगोचे छोटे छोटे असे पार्ट आहेत, तर त्याची पण भीती वाटते की ती त्याच्याजवळ घेऊन वगैरे जाईल, म्हणून सतत तिला एक कोणतरी आम्ही लक्ष ठेवूनच असतो. तर वॅक्सिनेशन देऊन आल्यानंतर तो झोपला होता, पण त्याच्यानंतर उठला आणि खूप रडत होता. म्हणजे जवळजवळ 1.5-2 तास तो रडतच होता, काही कळतच नव्हतं काय होतं. आणि GPला कॉल केला, मग त्यांनी औषध लिहून दिलं आम्हाला आणि ते औषध घेतलं. त्याच्यानंतर जर आता तो खेळतोय, तर इथे असं तो खेळतोय. आता दाखवते मी. कबीर बेबी, इथे बघा, इथे बघा. कशी टोची दिली तुला? टोची दिली? कशी टोची दिली? कसं केलं? असं केलं? हो. आणि कबीर कसं रडला? एवढा रडला? किती रडला? इतका रडतो कबीर? असं झालं, असं झालं. खेली खेली करणार आता खेली खेली करणार. तर थोडासा ताप आलाय, बाकी काही नाही. आता पाय पण हलवतो थोडासा तो जास्त. तर असे इथे लावलेले लिपस्टिक दोन्ही पायावरती दिले त्यांनी. हो 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 हो, इथे पण आहे. बरं नाही नाही. तुम्ही आज आमचा पूर्ण दिवस बघितलाच. बाळाला आम्ही GPमध्ये घेऊन गेलेलो, त्याला काय काय तिथे चेक केलं वगैरे. परत आमचं दुपारचं जेवण जे मिसळपाव मी एकदाच बनवलं होतं, 2 वेळचं होईल म्हणून. आणि दिवसभराची बाळाची रड, त्याच्यामध्ये माझा हात देखील थोडासा दुखते. तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.